नमस्कार मित्रांनो, मुंबईकर आय चॅनलवरती आज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत बेसनची पोळी, त्याला हिंदीमध्ये बेसनचा चीला पण म्हणतात। तर त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आपल्याकडे जे आहेत ते कांदा कापलेला, टमाटर कापलेला, जिरा, हिरवा कोथिंबीर, सॉल्ट, त्याच्यानंतर आहे आपल्याकडे मीठ, आलं लसणाची पेस्ट आणि ही आहे हळद आणि ही आहे हिरवी मिरची, सॉरी आलं लसणाची पेस्ट नाही, ही आहे हिरवी मिरची आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकलेलं आहे। बाजूला आपण घेतलेलं आहे बेसन, ते पाणी टाकलेलं आहे बेसनमध्ये। सॉरी इथे लिटल बिट आपलं करेक्शन आहे, हिरवी मिरचीमध्ये आपण टाकलेलं आहे काय काय, आलं लसूण, हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे। तर हा एक करेक्शन पार्ट आहे। आणि आपण जे काही इन्ग्रेडियंट्स घेतलेले ते सगळे इन्ग्रेडियंट्स आपण याच्यामध्ये बेसनमध्ये मिक्स करणार आहोत। तो वन बाय वन आपण टाकणार आहोत। फर्स्ट आपण टाकलेला आहे जिरा, त्याच्यानंतर हे टाकलेलं आहे हिरव्या मिरचीचा पेस्ट, त्याच्यामध्ये लसूण आहे, त्याच्यानंतर आहे हळद, त्याच्यानंतर मीठ, त्यानंतर आपण आहे स्वादानुसार मीठ, त्यानंतर आपण टमाटर टाकले, त्यानंतर आहे भरपूर सारे टमाटर कापलेले, त्याच्यानंतर कांदा घेतलाय। हे सगळं आपण आता हे सगळे आपण इन्ग्रेडियंट्स जे टाकलेले आहेत ते आपण प्रॉपरली मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण कोथिंबीर टाकू याच्यामध्ये, हे सगळं आपण एकजीव करणार आहोत, एक मिश्रण करणार आहोत। तव्यामध्ये थोडं तेल टाकून आपण ते फ्राय करू। जसं इन्स्ट्रक्शन्स आहेत तव्यामध्ये आपण हे तेल टाकायचं थोडंसं आणि हे फ्राय करून घ्यायचं, हे पोळीसारखं करून घ्यायचं। चला पुढची कृती दाखवतो तुम्हाला। आता हा आपण ही पहिली बेसनची पोळी आपण टाकून घेतलेली आहे। बाजूनी तेल दिसतंय तुम्हाला आणि याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे कांदा, टमाटर, कोथिंबीर, या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत। तर थोड्याच वेळानंतर आपण हिला पलटून घेणार आहोत। हा आपल्या बेसनच्या पोळीला असा कलर आलेला आहे। ही कधी पण आपण बनवू शकतो, फक्त 5 मिनिटात हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण बेसनमध्ये फक्त ॲड करायचे आहेत आणि कशाबरोबर म्हणजे आपण चपाती बरोबर आणि भाकरी बरोबर खाऊ शकतो। हे सिंपल डिश आहे आणि फक्त 5 मिनिटात बनते ही डिश। हे पहा, आज आपली ही बेसनची पोळी तयार करून झालेली आहे आणि खाण्यासाठी तर भरपूर चविष्ट वाटते, तोंडाला माझ्या पाणी आलेलं आहे। पण तुम्ही पण हे बघू शकता, बेसन आपले सिंपल इन्ग्रेडियंट आहे, बेसन, कांदा, टमाटर आणि कोथिंबीर याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि जस्ट एक हिरव्या मिरचीची चटणी आपण कॅचअप बरोबर पण खाऊ शकतो। आणि हे संध्याकाळच्या टायमाला तुम्ही बनवू शकता, बेसनचा चीला मॉर्निंगसाठी पण बनवू शकता, बेसनची पोळी डब्यासाठीही असू शकते। तर जरूर ही बेसनची पोळी बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आमच्या मुंबईकर आय चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।